नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही? तुम्हा सर्वांचा अभ्यास मित्र परिवारामध्ये खूप खूप स्वागत आहे। आपण डेली करंट अफेअर्सचा अभ्यास करत आहोत, ज्यामध्ये आज आपण 27 ऑगस्ट रोजीचे करंट अफेअर्स अभ्यासणार आहोत। लेक्चर सुरू करण्यापूर्वी बघा मित्रांनो, मी तुम्हाला म्हटलं होतं की महाराष्ट्राच्या इतिहासाच्या आपल्या नोट्स येतील आणि आता महाराष्ट्राच्या इतिहासाच्या आपल्या नोट्स जे आहे ते उपलब्ध झालेले आहे। तुम्ही आज या ॲप्लिकेशन मधून डाउनलोड करू शकता, त्याची PDF प्रिंट करू शकता। या नोट्सची प्राइस आपली प्रत्येक नोट्स प्रमाणे 99 रुपीज असणार आहे। टोटल 35 पेजेस असणार आहे या नोट्सचे। आणि इयत्ता 11वीचं जे पुस्तक आहे ते 11वीच्या पुस्तक जे जुनं 11वीचं पुस्तक होतं तर त्या पुस्तकातून या नोट्स सगळ्या मी काढलेल्या आहे। ठीक आहे, या नोट्सवर मी एक व्हिडिओ सुद्धा बनवला होता। ठीक आहे, त्यामध्ये जो काही कंटेंट आहे त्यावर, आणि त्याला जवळपास यूट्यूबवर 9,70,000 मुलांनी बघितलेलं आहे। महाराष्ट्राच्या इतिहासावर महाराष्ट्राची इतिहासाचे ते नोट्स आहे। तर महाराष्ट्राची इतिहासाचे नोट्स आता आपल्या इथं आलेले आहे। ठीक आहे, आणि 99 रुपयाला फक्त या नोट्स असणार आहे। जर तुम्हाला घ्यायचे असेल तर लवकरात लवकर तुम्ही घेऊ शकता। त्याचबरोबर आपलं करंटचं इयर बुक आहे, पॉलिटीचे नोट्स आहे, इकॉनॉमिक्सचे नोट्स आहे, सगळ्या नोट्स आता हळूहळू ॲप्लिकेशनवर उपलब्ध होत आहे। ॲप्लिकेशन कोणतं? तर अभ्यास मित्र नावाने ॲप्लिकेशन आहे। बघा, आपण सरळ सेवेसाठी नवीन प्लॅटफॉर्म सुरू केलेला अभ्यास मित्र सरळ सेवा। जर सरळ सेवेची एक्झाम, कोणती एक्झाम जर तुम्हाला समजा तयारी करायची असेल तर आपण एकच फी ठेवलेली आहे 499। ठीक आहे, तर त्यासाठी सरळ सेवेचं ॲप तुम्ही डाउनलोड करा। त्याचबरोबर आपला टेलिग्रामचा चॅनल आहे, इन्स्टाचं पेज आहे, ते सुद्धा फॉलो करायला विसरू नका। सुरुवात करूया मित्रांनो। 27 ऑगस्टचं जे काही करंट अफेअर्स आहे ते आता आपण बघूया। पहिला क्वेश्चन तुमच्यासाठी आहे, ऑगस्ट 2024 मध्ये महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने सुभद्रा योजना जी आहे ती सुरू केलेली आहे? तर सुभद्रा योजना कोणी सुरू केली? तर सुभद्रा योजना जी आहे ती ओडिशा सरकारने सुरू केलेली आहे। मित्रांनो बघा, महाराष्ट्र सरकारने लेक लाडकी योजना सुरू केली, आणि लेक लाडकी योजनेअंतर्गत महिन्याला किती रुपये दिले जातात हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। आता त्याचप्रमाणे सुभद्रा योजना ओडिशा सरकारने सुरू केली, पण त्यांनी ही एक वार्षिक पैसे देणारी योजना सुरू केली, वार्षिक। ठीक आहे, मग ही योजना किती वर्षासाठी सुरू करण्यात आली हे आपल्याला माहित असलं पाहिजे। 5 वर्षासाठी। मग प्रत्येक वर्षाला किती रुपये दिले जाणार हे आपल्याला माहित असलं पाहिजे। तर प्रत्येक महिन्याला 10,000 रुपये दिले जाणार मित्रांनो एका महिलेला। आणि आपण असं इथं म्हणू शकतो की पुढच्या 5 वर्षामध्ये ओडिशातील प्रत्येक महिलेला 50,000 रुपये एवढे पैसे जे आहे ते दिले जाणार आहेत। वार्षिक पैसे एकदाच अकाउंटला येणार आहे। हे अशी वार्षिक योजनेचं नाव आहे सुभद्रा योजना, जी ओडिशा सरकारने सुरू केलेली आहे। आता यासाठी महिलांचा वयोगट काय असणार आहे? तर वयवर्ष 21 ते वयवर्ष 60 हा त्यांचा वयोगट असणार आहे। आणि त्यासाठी सरकारने जवळपास बजेटमध्ये 55,000 कोटींची तरतूद केलेली आहे। यानंतर पुढे जाऊया। ओडिशाची स्थापना 1 एप्रिल 1936 ला करण्यात आली। भुवनेश्वर राजधानी आहे। मोहन चरण मांझी जे आहे ते मुख्यमंत्री आहे, आणि रघुबर दास राज्यपाल आहे। यानंतर दुसरा क्वेश्चन बघूया। भारत सरकारने कोणत्या देशाला भारत हेल्थ इनिशिएटिव्ह फॉर सहयोगिता अँड मैत्री भीष्म क्यूब्स मोबाईल हॉस्पिटल भेट देण्याची घोषणा केली? तर बघा मित्रांनो, भीष्म क्यूब्स नेमकं काय आहे? तर हे अशा प्रकारचं एक हॉस्पिटल आहे जे आपण कधीही आणि केव्हाही बनवू शकतो। म्हणजे काय केलं जातं, आपण हवाई दलाच्या माध्यमातून असे मोठमोठे क्यूब्स आकाशातून खाली जमिनीवर फेकू शकतो, आणि त्या क्यूब्स मध्ये सामान असणार आहे, त्या सामानाचा वापर करून आपण कधीही केव्हाही हॉस्पिटल जे आहे त्याची निर्मिती करू शकतो। अलीकडे एक समाज कल्याणचा MPSC ला पेपर झाला होता, त्यांनी हाच क्वेश्चन विचारला होता की भीष्म प्रोजेक्ट अंतर्गत जे काही हॉस्पिटलची निर्मिती करण्यात येत आहे तर ते ही जी काही योजना आहे भीष्म योजना, ठीक आहे, तर ती कुठून सुरू झालेली? तर ती गुरुग्राम या ठिकाणापासून सुरू झालेली आहे। तर हे आपल्याला उत्तर द्यायचं होतं, आणि हा क्वेश्चन ऑलरेडी मी कव्हर केलेला होता। त्याचबरोबर अलीकडे मी यावर एक क्वेश्चन घेतला होता की भीष्म प्रोजेक्ट अंतर्गत जे काही क्यूब्स बनवले जात आहे, ठीक आहे, तर त्यासाठी कोणत्या आपल्या संरक्षण दलाच्या 2 दलाने इथं संयुक्तरित्या सराव केलेला आहे? तर बघा मित्रांनो, हवाई दल आणि लष्कराने मिळून या भीष्म क्यूब्स मार्फत हॉस्पिटल बनवण्याचा एकत्रितपणे सराव जो आहे तो केलेला आहे। तर अत्यंत महत्त्वाचा क्वेश्चन आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचे। बघा, भीष्म क्यूब्स जे आहे भारत हेल्थ इनिशिएटिव्ह फॉर सहयोगिता अँड मैत्री असा या भीष्म शब्दाचा फुल फॉर्म आहे। आणि मग हे क्यूब्स आपण युक्रेनला देत आहोत। कोणाला देत आहोत? तर युक्रेनला आपण भेट देत आहोत। मोबाईल, आता मोबाईल या शब्दाचा वापर काय मित्रांनो? तर मोबाईल, आता तुम्ही नॉर्मल मोबाईल यूज करता, पण मोबाईल हा इंग्रजीतील शब्द आहे, त्याचा अर्थ आहे की आपण एखादी गोष्ट कुठेही
यूज जर करू शकत असेल तर त्याला मोबाईल म्हटलं. तर पहिले टेलिफोन होते, ठीक आहे. आता टेलिफोन फक्त घरात राहायचा, पण त्याला आपण बाहेर पण यूज करायला लागलो, म्हणून त्याला नाव मोबाईल देण्यात आलं. तर मोबाईल म्हणजे काय, तर अशी गोष्ट की जी आपण कुठे पण यूज करू शकतो. मग त्याचप्रमाणे आता हॉस्पिटल आपण कुठेही यूज करू शकतो. यानंतर पुढे जाऊया मित्रांनो, आपण युक्रेनला देणार आहे. मी तुम्हाला फुल फॉर्म सांगितला, मेन सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्यानंतर तिसरा क्वेश्चन, कॅनेडियन खाण कंपनी लुकारा डायमंडला ऑगस्ट 2024 मध्ये 2492 कॅरेटचा प्रचंड हिरा कुठे सापडला, तर तो बोत्सवाना या ठिकाणी सापडला. बघा मित्रांनो, जगातील सर्वात मोठा हिरा जो आहे, ठीक आहे, तर तो कोणता आहे, तर त्याचं नाव लक्षात ठेवा, कुलिनन डायमंड. तर या कुलिनन डायमंड नंतर दुसरा सगळ्यात मोठा हिरा जो आहे तर तो अलीकडे सापडला. तो किती कॅरेटचा आहे, 2492 कॅरेट. आणि कुलिनन डायमंड 1905 मध्ये दक्षिण आफ्रिकेत सापडला होता. तो 3106 कॅरेटचा आहे. यानंतर पुढे जाऊया, चौथा क्वेश्चन, कोणत्या राज्याने ऑगस्ट 2024 मध्ये बालपणीच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी आरंभ कार्यक्रम सुरू केला. आता आपण म्हणतो आजकाल जे नर्सरीचं शिक्षण आहे ना, तर त्या नर्सरीच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी बघा आरंभ कार्यक्रम जो आहे तो पंजाब सरकारने सुरू केलेला आहे. कुणी सुरू केला, पंजाब सरकारने. आणि पंजाब सरकारच्या ज्या काही सामाजिक सुरक्षा, महिला आणि बालविकास मंत्री आहे डॉक्टर बलजीत कौर, तर यांनी या आरंभ कार्यक्रमाचं उद्घाटन जे आहे ते केलेलं आहे. हा कार्यक्रम राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 चे जे काही तत्व आहे त्यावर आधारित आहे. यानंतर पुढे जाऊया, पंजाबची स्थापना 1 नोव्हेंबर 1966 ला करण्यात आली. याच दिवशी हरियाणाची सुद्धा स्थापना करण्यात आली आणि याच दिवशी चंदीगड केंद्रशासित प्रदेश सुद्धा स्थापन करण्यात आला. चंदीगड ही पंजाबची पण राजधानी आहे, हरियाणाची पण राजधानी आहे. पंजाबचे मुख्यमंत्री आहे भगवंत मान आणि राज्यपाल आहे गुलाबचंद कटारिया. यानंतर पाचवा क्वेश्चन, मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आजचा, मोस्ट इम्पॉर्टंट, हा तुम्हाला परीक्षेमध्ये 100% दिसणार, इथे गॅरंटी देतोय 100%, ठीक आहे. तर ऑगस्ट 2024 मध्ये केंद्र सरकारने नवीन पेन्शन योजना युनिफाईड पेन्शन स्कीम जाहीर केली. ही योजना कोणत्या वर्षीपासून लागू केली जाईल. बघा मित्रांनो, युनिफाईड पेन्शन स्कीम काय आहे, तर समजून घ्या की तुम्ही जर केंद्र सरकारचे एम्प्लॉय आहात, मग तुम्ही केंद्र सरकारचे एम्प्लॉय आहात, तुम्ही निवृत्त झालात, तर तुम्हाला समजून घ्या मागच्या निवृत्तीच्या वेळी जे काही त्याच्या पाठीमागील 12 महिने होते, ठीक आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही आज निवृत्त झालात, तर आजपासून जे मागचे 12 महिने होते, या 12 महिन्यामध्ये तुम्हाला जे काही ॲव्हरेज पेमेंट यायचं, समजून घ्या तुम्हाला मागच्या 12 महिन्यात ॲव्हरेज 1 लाख रुपये पेमेंट मिळायचं, ठीक आहे. तुम्हाला मागच्या 12 महिन्यात ॲव्हरेज 1 लाख रुपये पेमेंट मिळायचं. मग या 1 लाख पेमेंटच्या 50% रक्कम जी आहे ती तुम्हाला ॲज अ पेन्शन म्हणून दिली जाणार. ही पहिली गोष्ट लक्षात ठेवायची. जर एखाद्या व्यक्तीने त्याची पूर्ण सर्व्हिस कंप्लीट केली किंवा सर्व्हिसच्या 25 वर्ष त्याने कंप्लीट केले, किती पूर्ण सर्व्हिस किंवा सर्व्हिसच्या 25 वर्ष जर त्याने कंप्लीट केले, तर त्याला त्याच्या पगाराच्या 50% रक्कम जी आहे ती ॲज अ पेन्शन म्हणून दिली जाणार आहे. समजून घ्या की एखाद्या व्यक्तीने 25 वर्ष कंप्लीट नाही केले तर त्याला मग काय तरतुदी आहे हे इथं बघू. समजून घ्या की त्याने 10 वर्षानंतर नोकरी सोडली, पण 25 वर्ष कंप्लीट नाही केले, तर त्याला फिक्स 10,000 रुपये पेन्शन दिली जाणार आहे. मग ती त्याच्या पगाराचे कितीही असू द्या, ठीक आहे. त्याचा पगार 25,000 असू द्या किंवा 1 लाख असू द्या, त्याला फिक्स किती हजार रुपये मिळतील, 10,000 रुपये. म्हणून केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना आता पूर्ण नोकरी करायला पाहिजे किंवा किमान 25 वर्ष नोकरी करायला पाहिजे जर पगाराच्या अर्धी पेन्शन पाहिजे असेल तर. आणि बघा मित्रांनो, ही जी काही पेन्शन स्कीम आहे तर ती 1 एप्रिल 2025 पासून लागू होणार आहे. म्हणजे इथं जर बघितलं तर आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2, ठीक आहे. तर या तरतुदी आपल्याला लक्षात ठेवायची. 50% पेन्शन कधी मिळेल, 10,000 पेन्शन कधी मिळेल, तर 10 वर्ष सर्व्हिस केली आणि त्यानंतर सोडून दिली नोकरी तर 10,000च पेन्शन मिळेल. पण पूर्ण नोकरी केली तर 50% पेन्शन मिळेल. या काही बाबी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे. यानंतर बघा 6वा क्वेश्चन, निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्टची प्रकरणं हाताळणे यासाठी देशातील पहिल्या डिजिटल कोर्टचं उद्घाटन कुठे करण्यात आलेलं आहे. तर बघा मित्रांनो, निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स काय असतं तर हे मी तुम्हाला पहिले सांगतो. तर निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स मध्ये 3 गोष्टी येतात, प्रॉमिसरी नोट्स, बिल ऑफ एक्सचेंज आणि चेक. आता चेक माहिती तुम्हाला, लेनदेन व्यापार करण्यासाठी चेकचा वापर करण्यात येतो. एका बँकेचा चेक दिला जातो आणि मग तो दुसऱ्या बँकेत टाकला जातो. तशा प्रकारे एका अकाउंटमधून दुसऱ्या अकाउंटमध्ये पैसे होतात आणि व्यवहार होतो. त्याचप्रमाणे समजून घ्या बिल ऑफ एक्सचेंज आणि प्रॉमिसरी नोट्स असतात. बिल ऑफ एक्सचेंज काय असतं की समजून घ्या की एका कागदपत्रावर लिहून देण्यात येतं की आपला जर भविष्यात व्यवहार झाला तर मी तुला एवढे पैसे देईल. आणि सेमच प्रॉमिसरी नोट सुद्धा असतं. तर यांना एकत्रितपणे
निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स म्हटलं जातं. आणि या संबंधी समजून घ्या, एखाद्याने धोका दिला, एखाद्याने समजून घ्या चेक दिला पण अकाउंटमध्ये पैसेच नव्हते, असे जे काही खटले असतात तर ते निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट कायद्याअंतर्गत लढवले जातात. ठीक आहे. मग आता यासाठी एक डिजिटल कोर्ट जे आहे ते सुरू करण्यात आलेले कोल्लम केरळमध्ये. कुठं? कोल्लम केरळमध्ये. तर बघा मित्रांनो, निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट अंतर्गत हे कोर्ट स्थापन करण्यात आलेले. याला डिजिटल कोर्ट 24/7 ऑन कोर्ट असं नाव देण्यात आलेले. तर 24/7 ऑन कोर्ट असं नाव त्याला देण्यात आलेलं आहे. हे कोणती प्रकरणं हाताळणारे? तर निगोशिएबल इन्स्ट्रुमेंटशी रिलेटेड. निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट काय असतात हे आता आपण बघितलेले आहे. यानंतर केरळ विषयी जाणून घेऊया. केरळची स्थापना 1 नोव्हेंबर 1956 मध्ये करण्यात आली. तिरुअनंतपुरम राजधानी आहे. पिनराई विजयन मुख्यमंत्री आहे आणि आरिफ मोहम्मद खान तिथले राज्यपाल आहेत. यानंतर 7वा क्वेश्चन, 2024 मध्ये नेटल इंडियन काँग्रेसचा 130वा वर्धापन दिन आहे. 2024 मध्ये जे काही नेटल इंडियन काँग्रेस आहे त्याचा 130वा वर्धापन दिन साजरा केला जाणार आहे. त्याची स्थापना कुठे झाली होती? तर बघा मित्रांनो, नेटल इंडियन काँग्रेस जी आहे ती एकदम महत्वाची संस्था होती. तिची स्थापना दक्षिण आफ्रिकेमध्ये करण्यात आली होती. हीची जी स्थापना आहे तिच्या स्थापनेमध्ये महात्मा गांधीजींचा सुद्धा सहभाग होता. या संस्थेची स्थापना का करण्यात आली होती नेटल इंडियन काँग्रेसची? तर बघा मित्रांनो, दक्षिण आफ्रिकेमध्ये भारतीय व्यक्तींना विरोधात भेदभाव व्हायचा. ठीक आहे. आणि त्या भेदभावाच्या विरोधात लढा देण्यासाठी जी काही संस्था स्थापन करण्यात आली त्याला काय म्हटलं तर नेटल इंडियन काँग्रेस. तर या नेटल इंडियन काँग्रेसची स्थापना ऑगस्ट 1994 मध्ये करण्यात आली होती आणि तिच्या स्थापनेला 130 वर्ष जे आहे ते पूर्ण होत आलेले आहे. तर हा मुद्दा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. बघा, 22 मे 1894 मध्ये महात्मा गांधीजींनी सांगितलं होतं की अशी आपण एखादी संस्था स्थापन करायला पाहिजे आणि मग ही संस्था ऑगस्ट 1854 मध्ये स्थापन करण्यात आली होती, नेटल इंडियन काँग्रेस. तर अतिशय महत्वाचा क्वेश्चन होता हा. यानंतर पुढे जाऊया. बघा मित्रांनो, कोणत्या देशाने पहिले पुन्हा वापरता येणारे हायब्रिड रॉकेट जे आहे रुमी-1 लॉन्च केले आहे? तर बघा मित्रांनो, आपण एखादं सॅटेलाइट लॉन्च करण्यासाठी एखाद्या रॉकेटचा वापर करतो, सॅटेलाइट लॉन्च करतो, पण ते रॉकेट तसंच समुद्रामध्ये पडून जातं. तर आता आपण रुमी-1 नावाचा अशा प्रकारचं रॉकेट जे आहे ते बनवलेलं आहे की जे आपण एकदा लॉन्च केलं की ती परत जमिनीवर येऊन तशाच प्रकारे उभं राहतं. तर तसं तुम्ही रॉकेट बघितलं असेल स्पेस एक्स या कंपनीचं. ठीक आहे. की आपण अवकाशामध्ये एखादं रॉकेट लॉन्च केलं, मग ते रॉकेटने एखादं सॅटेलाइट अवकाशामध्ये सोडलं तर हे रॉकेट परत येणार त्या ठिकाणी. समजून घ्या की जसं आपण घराच्या बाहेर फिरण्यासाठी गाडी काढतो आणि परत घरामध्ये गाडी येऊन पार्क करतो, त्याप्रमाणे रॉकेट अवकाशात जाऊन सॅटेलाइटला सोडून परत येऊन त्या ठिकाणी पार्क होणार. तर अशा प्रकारची टेक्नॉलॉजी रुमी-1 हे जे रॉकेट आहे ते भारताने बनवलेलं आहे. मग भारताने इस्रोने बनवलं का? तर नाही. मग कोणी बनवलं हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर मार्टिन ग्रुप जो आहे, मार्टिन ग्रुप एक कंपनी आहे, तिच्या मदतीने हे रॉकेट स्पेस झोन इंडिया या कंपनीने विकसित केलेले आहे. तर स्पेस झोन इंडियाने हे रॉकेट बनवलेलं आहे. रुमी-1 त्याला नाव देण्यात आलेलं आहे. बघा मित्रांनो, आपल्या ॲपवर खूप सारे कोर्सेस सुरू आहे आणि त्यावर तब्बल 50% डिस्काउंट आहे. तुम्ही या कोर्सेसचा नक्की फायदा घ्या. तुम्हाला जर अभ्यास मित्राचे लेक्चर आवडत असतील तर हे कोर्सेस तुमच्यासाठी बेस्ट आहे, कारण अभ्यास मित्र म्हणजे अफोर्डेबल अँड क्वालिटी एज्युकेशन. यानंतर पुढे जाऊया मित्रांनो. पुढील प्रश्न बघूया. भारताकडून चंद्रयान 4 मिशन कोणत्या वर्षी लॉन्च केले जाईल? तर बघा, भारताकडून चंद्रयान 4 मिशन 2027 मध्ये लॉन्च केले जाणार आहे. आता तुम्हाला अलीकडे काही मुद्दे लक्षात ठेवायचे, जसं की बघा 2027 मध्ये जो काही चंद्रयान 4 मिशन लॉन्च केले जाणार आहे तर हे कशाशी संबंधित असेल तर हे चंद्रावर जाईल हे मिशन आणि तिथून 3 ते 5 किलो माती घेऊन परत येईल. ठीक आहे. तर अशा प्रकारचं हे मिशन असणार आहे ज्यामध्ये 5 वेगवेगळे जे काही यंत्र आहे, जसं की लँडर असतं, रोवर असतं, ऑर्बिटर असतं, असे वेगवेगळे उपकरण यामध्ये वापरले जाणार आहे, मॉड्यूलचा वापर होणार आहे. त्याचबरोबर आपल्याला हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे की 23 ऑगस्ट जो आहे हा दिवस 2023 या दिवसापासून अंतराळ दिवस म्हणून सेलिब्रेट करण्यात येतो. तर अलीकडे आपण 23 ऑगस्ट 2024 हा दिवस जो आहे तो राष्ट्रीय अंतराळ दिवस म्हणून सेलिब्रेट केलेला आहे. 14 जुलैला आपण चंद्रयान 3 लॉन्च केलं होतं आणि ते 23 ऑगस्टला चंद्राच्या पृष्ठभागावर, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर जाऊन उतरलं होतं. तर त्या स्मरणार्थ नरेंद्र मोदी यांनी 23 ऑगस्टला राष्ट्रीय अंतराळ दिन म्हणून डिक्लेअर केलं होतं. त्यानंतर 10वा क्वेश्चन आहे मित्रांनो. नेहा सांगवान यांनी
अंडर-17 जागतिक कुस्ती चॅम्पियनशिप 2024 मध्ये कोणते पदक जिंकले? तर बघा, नेहा सांगवान मूळच्या हरियाणाच्या कुस्तीपटू आहे. त्यांनी अंडर-17 कुस्ती स्पर्धा सुरू आहे बघा, तर या कुस्ती स्पर्धेमध्ये त्यांनी सुवर्ण पदक जे आहे ते जिंकलेले आहे. आपण मागील काही 2-3 दिवसापूर्वी यावर क्वेश्चन जे आहे ते ऑलरेडी बघितलेले आहे. तर आपण डेली जे काही पदक जिंकत आहे तर त्यावर अपडेट जी आहे मी तुम्हाला देत आहे. तर बघा मित्रांनो, अंडर-17 वर्ल्ड कुस्ती चॅम्पियनशिप जी आहे, ठीक आहे, वर्ल्ड रेसलिंग चॅम्पियनशिप जी आहे ती सुरू आहे. ती वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये फ्री स्टाईल, ग्रिको रोमन, महिला फ्री स्टाईल. तर या महिलांच्या फ्री स्टाईलमध्ये नेहा सांगवानने काय केलेलं आहे, 57 किलो वजनी गटामध्ये जपानची स्तुस्तुईचा पराभव करत सुवर्ण पदक जिंकलेलं आहे. आणि ही कुठली खेळाडू आहे तर हरियाणाची आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. यानंतर 11वा क्वेश्चन तुमच्या समोर आहे मित्रांनो, द सायंटिस्ट एंटरप्रेनर एम्पॉवरिंग मिलियन ऑफ वुमन्स हे पुस्तक कुणाचं आहे? तर बघा मित्रांनो, हे पुस्तक आहे कल्पना शंकर. पुस्तकाचं नाव बघा, द सायंटिस्ट एंटरप्रेनर एम्पॉवरिंग मिलियन ऑफ वुमन. ठीक आहे, हे जे पुस्तक आहे हे कल्पना शंकर हे एक सायंटिस्ट होते मित्रांनो. ठीक आहे, हे सायंटिस्ट होत्या, मग त्यांनी बिझनेस मध्ये आपलं पाऊल ठेवलं. ठीक आहे, अणुशास्त्रज्ञ होते हे, एक ॲटमशी रिलेटेड एक सायंटिस्ट होत्या आणि त्यांनी बिझनेस सुरू केला आणि बिझनेसमध्ये त्या खूप सक्सेसफुल झाल्या. तर त्या अनेक महिलांसाठी काय आहे तर प्रेरणा आणि मार्गदर्शकाचं काम करत आहे. ठीक आहे, त्यांचं हे पुस्तक अनेक महिलांना प्रेरणा देईल आणि मार्गदर्शनाचं काम करेल. मग या पुस्तकाचं प्रकाशन कोणी केलं तर डॉक्टर सौम्या स्वामीनाथन यांनी केलेलं आहे. सौम्या स्वामीनाथन जे आहे ते WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन मध्ये माझी चीफ आपण म्हणूया सायंटिस्ट होत्या, माझी मुख्य शास्त्रज्ञ म्हणून त्यांनी काम केलं होतं. यानंतर पुढे जाऊया, 12वा क्वेश्चन, दक्षिण आशियातील सर्वात उंच संरचनेच्या स्कायडेक प्रोजेक्टच्या बांधकामाला कोणत्या राज्याने मान्यता दिली? तर बघा, स्कायडेक प्रोजेक्ट जो आहे दक्षिण भारतामध्ये जवळपास 250 मीटर एवढ्या उंचीचं एक स्कायडेक प्रोजेक्ट जो आहे तर तो सुरू केला जाणार आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही चीनमध्ये वगैरे बघितलं असेल, उंच उंच पर्वतामध्ये एक मोठं स्ट्रक्चर बनवलेलं असतं, मग लोक तिथे जातात. ठीक आहे, खाली बघतात, त्यांना चक्कर वगैरे येते, आपण तसे व्हिडिओ बघतो. तर तशा प्रकारचा प्रोजेक्ट भारतामध्ये बनणार आहे आणि तो बेंगलोर कर्नाटकमध्ये बनणार आहे. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. 500 कोटी यासाठी खर्च होणार आहे आणि याची हाईट तब्बल 250 मीटर असणार आहे. यानंतर पुढे जाऊया, 13वा क्वेश्चन, जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन 2024 मध्ये कधी साजरा केला जातो किंवा कधी साजरा केला जाईल? तर बघा मित्रांनो, जागतिक ज्येष्ठ दिवस जो आहे, श्रेष्ठ येते तोंडात, तर ज्येष्ठ दिवस जो आहे तो ऑलरेडी 21 ऑगस्ट रोजी साजरा केला गेलेला आहे. तर बघा मित्रांनो, हा जो दिवस आहे हा 1988 पासून सेलिब्रेट करण्यात येतो. या दिवसाची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगन यांनी केली होती आणि 21 ऑगस्टला जागतिक ज्येष्ठ दिवस जो आहे तर तो जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस जो आहे तो सेलिब्रेट केला जातो. यानंतर 14वा क्वेश्चन, ऑगस्ट 2024 मध्ये कोणत्या भारतीय पंतप्रधानांनी 45 वर्षानंतर पोलंड या देशाला भेट दिली? तर बघा मित्रांनो, याचं उत्तर आहे नरेंद्र मोदी. तर नरेंद्र मोदी यांच्या अगोदर मोरारजी देसाई हे भारताचे पंतप्रधान होते, ज्यांनी पोलंड देशाला भेट दिली होती. आता त्यांच्यानंतर नरेंद्र मोदी यांनी पोलंड देशाला भेट दिलेली आहे. मग पोलंडचे पंतप्रधान डोनाल्ड टस्क आणि पोलंडचे राष्ट्रपती आंद्रेज डुडा तर यांना त्यांनी भेट दिलेली आहे. बघा, मोरारजी देसाई यांनी पोलंडला 1979 मध्ये भेट दिली होती. एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पोलंडची राजधानी आहे वार्सा. यानंतर पुढे जाऊया मित्रांनो, बिहार के गांधी नीतीश कुमार हे पुस्तक कोणी लिहिलं? तर अशोक चौधरी आणि शांभवी चौधरी यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. बाकी आज मी टेस्ट क्वेश्चन जो आहे तो टाकायचा विसरून गेलो. तर तुम्हाला जे काही लेक्चरमध्ये क्वेश्चन विचारले तेच आजचे टेस्ट क्वेश्चन म्हणून तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहे. त्याचप्रमाणे आपल्या महाराष्ट्राची इतिहासाची नोट्स उपलब्ध झालेल्या आहे. तुम्ही ॲपमध्ये जाऊन या नोट्स परचेस करू शकता. तुमच्या अभ्यासामध्ये निश्चितच या नोट्सचा खूप फायदा होणार आहे. त्याचप्रमाणे इतर नोट्स सुद्धा आहे, त्याही तुम्ही घेऊ शकता आणि कोर्सेस आहे तेही त्याचा लाभ तुम्ही घेऊ शकता. त्यासाठी अभ्यास मित्र ॲप्लिकेशन डाउनलोड करा, टेलिग्रामचं चॅनल जॉईन करा, इंस्टाचं पेजला फॉलो करायला विसरू नका. थांबूया इथं, भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. चलो बाय बाय एव्हरीवन, जय हिंद.